इयत्ता 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामध्ये दादाजी रामजी खोब्रागडे यांचा एक पाठ आहे, ओळख थोरांची, यातील भाग क्रमांक 2. हा पाठ आपल्याला भाताच्या विविध प्रजातींची माहिती सांगतो, ज्याच्यामध्ये दादाजी रामजी खोब्रागडे यांनी भाताच्या अनेक प्रजातींचा शोध लावलेला आहे. खरं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये भात हा आपल्या जेवणातील एक मुख्य पदार्थ आहे. भात खाल्ल्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही असं म्हणतात. आपण अनेक सण समारंभामध्ये भाताच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहतो. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ बाजारात उपलब्ध देखील आहेत. आपल्या व्हिडिओत दिसणारा हा जो भात आहे तो आहे नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध म्हणजेच इंद्रायणी भात. इंद्रायणीचं बियाणं हे सुवासिक बियाणं असतं. एखाद्या घरामध्ये हा जर भात शिजत असला आणि जवळून जाणारा जर एखादा माणूस असेल तर साहजिकच त्याला हा वास जातो आणि तो एक सुगंध इंद्रायणीचा येतो. म्हणजे दुरूनही आपण हा इंद्रायणीचा तांदूळ ओळखू शकतो. इंद्रायणीची लागवड प्रामुख्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये केली जाते. व्हिडिओमध्ये दिसणारा हा जो भात आहे त्याला लागलेल्या ज्या ओंब्या आहेत, जे बी आहे, त्या बीचा प्रकार जर पाहिला तर भरभरून रोपाला बी आलेला आहे. कापणीनंतर याची मळणी करून हा भात वेगळा केला जातो. प्रामुख्यानं मोठ्या लांबीच्या या बियाणं तुम्हाला दिसून येतील. या ठिकाणी रोपांची लागवड कशी केली जाते, भात शेती करत असताना रोपांची लागवड कशी करतात हे आपल्या सर्वांना माहितीच असेल. अशाच पद्धतीनं भातांची रोपं लावली जातात आणि मग छान वाढवली जातात. ही रोपं मोठी झाल्यानंतर त्याची बियाणं ही खरंच बघण्यासारखी असतात. अगदी या भाताच्या शेताला उंदरं देखील भरभरून लागतात आणि त्या उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला भरपूर मेहनत घ्यावी लागते. याचं जर बियाणं तुम्ही बघितलात तर अतिशय मोठं आणि भरभरून अशा बिया त्याला लागलेल्या आहेत. जेव्हा हा भात थोडा ओला आणि वाळला होतो तेव्हा त्याची कापणी आणि मळणी केली जाते आणि अशा पद्धतीनं हे रोप, हे तांदूळ, हे बियाणं वेगळं केलं जातं.